नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा 19वा दिवस. आजच्या क्लासमध्ये आपण पफ स्लीव डिझाईन शिकणार आहोत. तर ही डिझाईन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि ही बाही डिझाईन आपण काठपदर साडी, डेलीवेअर साडी किंवा पार्टीवेअर साडीला सुद्धा खूप सुंदर असा लुक देणारी बाही डिझाईन आहे. आणि एका ताईची कमेंटसुद्धा होती की ताई, तुम्ही वेअर केलेली बाही डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग टाका. तर त्या मैत्रिणीसाठी आपण हा आज व्हिडिओ बनवलेला आहे. ही पफ स्लीव डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे ब्लाऊज पीस, अस्तर, टेप, कात्री आणि स्केल पट्टी. तर बघा, आता इथे ब्लाऊज पीस आपण बाजूला ठेवून घेऊयात. सर्वात अगोदर आपण इथे अस्तरवर मार्किंग करून घेऊयात. तर आता या बाहीसाठी साधारण आपण इथे अर्धा मीटर असा अस्तर घेतलेला आहे. आता इथे याची डबल फोल्ड अशी घडी करून घेतली आहे. जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. आता इथे बाहीची रुंदी आपल्याला घ्यायची आहे 9 इंच. तर आपल्याला इथे छातीचं माप जेवढं आलेलं आहे तेवढं इथे घ्यायचं आहे. तर मी इथे थोडीशी अर्धा इंच अशी वाढवून घेतलेली आहे, कारण आपल्याला हे पफ स्लीव डिझाईन बनवायचे आहे. तर त्यासाठी कमी जास्त व्हायला नको ह्यासाठी. आता इथे आपल्याला रेडी बाही पाहिजे 10 इंच, तर त्यामध्ये 1 इंच वाढून आपण इथे 11 इंचावर मार्किंग करून घेतली. आता स्केलच्या साहाय्याने आपल्याला इथे एक आडवी रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे कॅप हाईट. तर कॅप हाईट आपल्याला लांब बाहीसाठी इथे 3 इंच घ्यायची आहे. तर बघा, 3 इंचावर मार्किंग करून घेतली. पुढं आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आपण जेवढं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तेवढे इथं मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर खालच्या साईडने आपण दंडगेर घेतलेला आहे. दंडगेरची फिटिंग आणि शिलाई मार्जिन असे इथे 2 मार्किंग करून घेतलेले आहेत. आता इथे एक फिटिंगची रेष आणि एक शिलाई मार्जिनची अशा 2 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. तर बघा, इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडने एक मार्किंग करून घ्यायची आहे. जसं आपण रेग्युलर बाहीला करतो त्याच पद्धतीने इथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपल्याला आता पफ टाकण्यासाठी आपण इथे वर 3 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि रुंदीलासुद्धा आपण 3 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता पुन्हा वरच्याही साईडने आपण 3 इंचावर मार्किंग करून घेतली आणि इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता वर आपण ज्या पफसाठी प्लेट टाकतो तर त्या प्लेटसाठी आपण इथे एक्स्ट्राचा कपडा घेतलेला असतो. तर ह्यामध्ये आता तुम्हाला जेवढा पफ टाकायचा आहे तेवढी इथे मार्किंग करून घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने अशी इथे मार्किंग करून घ्यायची. आता ह्या बाहीला आपल्याला समोरचा आणि मागचा आकार टाकायची गरज नाही. आपल्याला इथे एकच असा आकार टाकून घ्यायचा आहे. तर आता ही झाली मोठ्या पफची मार्किंग. आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठा पफसुद्धा तयार करता येतो. तर बघा, 1.5 इंच, 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच, 3.5 इंच असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा पफ पाहिजे, छोटा मोठा जेवढा पाहिजे आहे तेवढा ह्याच पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची. तर बघा, आता इथे 3 मार्किंग मी करून घेतलेले आहेत. एक 1.5 इंचावर केली, एक 2.5 इंचावर केली आणि एक 3 इंचावर केली. तर आता इथे मला मीडियम साईजचाच पफ पाहिजे. तर त्यासाठी मी इथे मधली जी मार्किंग आहे तर त्या मार्किंगमधून इथे मी कट करून घेते. आता तुम्हाला ह्या 2-3 मार्किंग मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे. आता पूर्ण मार्किंग आपली करून झालेली आहे. आता इथे आपण कट करून घेऊयात. तर बघा, आता जसा आकार टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं. आता इथे मधला जो आकार आहे तोच मी कट करून घेतलेला आहे, कारण मला मीडियम साईजचंच पफ पाहिजे यासाठी. तुम्हाला जर मोठा पफ पाहिजे असेल तर तुम्ही 3-3.5 इंचावर मार्किंग करून सुद्धा घेऊ शकता. तर बघा, आपण इथे 2 कट दिलेले आहेत. तर ह्या कटच्या मध्ये आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आता ह्या प्लेट कशा द्यायच्या ते आपण शिवताना पाहूयात. तर बघा, आपली इथे अस्तरवर कटिंग करून झालेली आहे. आता इथे आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. तर ब्लाऊजचा मेन कपडा घेऊन आपल्याला डबल फोल्ड अशी घडी करून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला इथे अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, आता दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंच असा कपडा कमी पडत आहे. तर ते आपण इथे शिवताना जॉईंट देऊन घेऊयात. तर आता इथे बाहीला कपडा जर कमी पडत असेल तर दोन्ही साईडने जॉईंट द्यायचा. एका साईडने जर जॉईंट दिला तर तो जॉईंट वर येतो आणि दोन्ही साईडने जॉईंट दिला तर तो आपल्या फिटिंगमध्ये जातो. तर त्यासाठी आपल्याला जॉईंट देताना दोन्ही साईडने थोडा थोडा जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आता इथे आपल्या बाहीची परफेक्ट अशी कटिंग करून झालेली आहे. आता इथे आपण थोडा थोडा कपडा कट करून घेऊयात. ह्या कपड्यामधून आपल्याला इथे बाहीला जॉईंट द्यायचा आहे.
चला तर मग आपण जॉईंट देऊन घेऊया. तर बघा त्यासाठी आपण इथे 1 ते 1.5 इंचाचा असा इथे कपडा घेतलेला आहे. सेंटरमधून आपण इथे कट करून घेऊया. आणि आता ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तर त्या कपड्याला दोन्ही साईडने आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही प्रिंट एकसारखी मॅच झाली पाहिजे, ब्लाऊज पीसची आणि आपला जो जॉईंटसाठी कपडा घेतलेला आहे तर त्या कपड्याची. तर बघा व्यवस्थित अशी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून हा जॉईंट आहे तर तो उकलणार नाही यासाठी. आता दुसऱ्याही बाजूने आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथे जॉईंट देऊन घ्यायचा आहे. आता मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर बऱ्याच वेळेला आपल्याला असा जॉईंट द्यावा लागतो. तर जॉईंट देताना आपण एक साईड न देता दोन्ही साईडने जॉईंट द्यायचा, जेणेकरून आपल्या जी बाहीची फिनिशिंग आहे तर ती फिनिशिंग छान येईल यासाठी. तर बघा आता इथे जॉईंट देऊन झालेलं आहे. आता इथे थोडंसं आपलं लेस आहे तर ती उकललेली आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला बाहीला अस्तर जोडण्याच्या अगोदर लेस व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. नसेल तर ह्या पद्धतीने आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे अस्तर. तर अस्तर जोडताना आपल्याला इथे बाही उलट्या साईडने टाकून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि कडेकडेने एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा शिलाई टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता लगेच कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित असा कपडा ठेवून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ही बाही डिझाईन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि ही बाही डिझाईन तुमच्या डेलीवेअर साडी, काठपदर साडी, डिझायनर साडी कोणत्याही साडीला सुंदर असा लूक देणारी आहे आणि आपल्या साध्या ब्लाऊजला सुद्धा सुंदर असा लूक देणारी ही बाही डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता इथे परफेक्ट आपण असं इथे अस्तर फिटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं की पफसाठी प्लेट कशा टाकायच्या. तर बघा आता ही बाही आहे तर ही आपल्याला दुमडून घ्यायची आहे. बाहीचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटरमध्ये आपल्याला इथे एक टक्स देऊन घ्यायचा आहे. तर आता सेंटर काढण्याच्या अगोदर आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित असा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्याही साईडने आपल्याला इथे एक कट देऊन घ्यायचा आहे. आता ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आता प्लेट टाकण्यासाठी बघा छोट्या छोट्या 2 प्लेट आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा ह्या पद्धतीने आणि सेंटरमध्ये एक प्लेट टाकून घ्यायची आहे. आता ह्या प्लेट टाकताना आपण ह्या आपल्या साईडने टाकलेल्या आहेत आणि आता ह्या राहिलेल्या 2 प्लेट आहेत तर त्या आपल्याला समोरच्या साईडने टाकून घ्यायच्या आहेत. ह्या पद्धतीने जर प्लेट टाकल्या तर बाहीचा पफ अगदी सुंदर असा पफ तयार होतो. तर बघा आणि प्लेट टाकताना आपल्याला एकसारख्याच प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. लहान मोठ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आणि बघा आपल्या इथे परफेक्ट असा पफसुद्धा तयार झालेला आहे. आणि मैत्रिणींनो बघा अगदी कमी वेळामध्ये आपण सुंदर अशी बाही डिझाईन तयार केलेली आहे आणि ही बाही डिझाईन तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला परफेक्ट असा लूक देणारी आहे. आता इथे आपण टाचपिन लावून घेऊयात आणि फायनल आपल्या बाहीचा लूक तयार कसा झालाय तेही पाहूयात. तर बघा आता वरच्याही साईडने आपण एक टाचपिन लावून घेऊयात जेणेकरून आपल्या लक्षात येईल यासाठी. तर बघा खूप सुंदर अशी आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे आणि ही बाही डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा. धन्यवाद.